संजय व्हेजिटेबल अँड किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करते मूग आणि पालकचे धिरडे। त्याच्यासाठी मी 1 वाटी मूग भिजून घेतलेत, अर्ध पालक जुडी कापून घेतली, 6-7 घेतल्यात मिरच्या, थोडा घेतला लसूण। आपण आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं। मूग टाकून झाले, त्याच्यात आपण आता हिरवी मिरची, लसूण, पालक त्याच्यात टाकून आता आपण फिरून घ्यायचं। एक सारखं छान होतं मग ते। छान झालं बघा वाटून। आता आपण हे बाउल मध्ये काढून घ्यायचं। त्याच्यात आपण आता 1 चम्मच मीठ टाकायचं, अर्धा चम्मच हळद बी टाकायची। छान आपण त्याला एक मिक्स करून घ्यायचं। मस्त छान लागतात साधे धिरडे, पण चवदार लागतात खायला। असा पालक खायला कटाळाच येतो, असा धिरड्यामध्ये पालक टाकला तर पालक बी खाल्ला जातो छान। तवा ठेवलाय तापायला, थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला। छान असं याला एकसारखं करून घ्यायचं मस्त। थोडं बाजूने तेल बी टाकून घ्यायचं। याला छान आता 5 मिनिटं बारीक गॅसवर मस्त मंद आचेवर भाजायचं। बघू आपण आपलं धिरडे झालं का। छान झालं बघा। आता याच पण साईडनं थोडंसं तेल सोडून भाजून घ्यायचं। हे बघा आपलं धिरडं झालं तयार। आपण आता याला काढून घ्यायचं। आता असेच सगळे करून घ्यायचे। हे बघा आपले धिरडे झाले तयार। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की